हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। 13 मे रोजी मतदान। पक्ष फोडल्यावर घाबरून मोदी मला आणि शरद पवारांना डोळा मारतायत, पण आता तुमच्या गाडीत कोणी बसणार नाही, इंगा दाखवणार। ठाकरेंनी मोदींची ऑफर धुडकावली। पवार आणि ठाकरेंना मोदींची ऑफर नाही तर शिंदे आणि अजित पवारांसोबत जा, हा सल्ला। मोदींच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदींमधून फतवे, त्यामुळे सर्व हिंदूंनो महायुतीला मतदान करा, हा माझा फतवा। राज ठाकरेंचा पुण्यातल्या सभेतून फतव्यांवरून आरोप। मोदींनी आत्मा सैतानाला विकला का? मोदींना कधी माफ करणार नाही। बाळासाहेबांची नकली संतान टीकेवरून ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालानंतर मोदी सुप्रीम कोर्टावर दबाव आणतायत, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही। शरद पवारांवर हल्लाबोल करताना राज ठाकरेंकडून अजितदारांची पाठराखण। आमचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणारं तर भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। राज ठाकरेंच्या पुण्याच्या प्रचार सभेतील बॅनरची चर्चा। राज ठाकरेंचा हिंदू शेर आणि मुख्यमंत्री असा उल्लेख। आमचं सरकार आल्यानंतर मोठी पूजा करून राम मंदिराचं शुद्धीकरण करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। रामविरोधी लोकांनी आधी स्वतःचं शुद्धीकरण करून हिंदू धर्माला मानतो असं प्रतिज्ञापत्र द्यावं, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मवियाचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये प्रियंका गांधींची सभा। शिवाजी आढळराव यांच्या प्रचारासाठी आज अजित पवारांची खेडमध्ये सभा। दुपारी 3 वाजता सांगता सभेचं आयोजन। नाशिक आणि वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी, उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी पिकांना मोठा फटका। कोकण किनारपट्टीसह राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढणार। यवतमाळ, चंद्रपूरला रविवारी गारपिटीचा तर पुणे, लातूर, नांदेड, साताऱ्याला पावसाचा इशारा। रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी आणि सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान उद्या ब्लॉक। अरविंद केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर, कथित मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन, त्यांना प्रचार करता येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।